राजकारणात भाकरी फिरवणं असं म्हटल्यावर अनेक प्रस्थापितांच्या डोक्यात काहूर माजायला लागतं. भाकरी फिरवणं म्हणजे प्रस्थापितांना नाकारून नव्यांना संधी देणं असा याचा अर्थ घेतला जातो. नजीकच्या काळात नगरपालिकेची निवडणूक होणार असल्याने जामनेर शहरात नगरपालिका निवडणूक लढविणारे विद्यमान नगरसेवक असो की भावी नगरसेवक असो, इच्छुक असो, नवखे असो, यांच्या मनाची घालमेल वाढली आहे. याला कारण असं आहे की जामनेरमध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपने यावेळी नगरपालिका निवडणुकीच्या वेळी भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता त्याचं असं आहे, सध्या जे 25 नगरसेवक आहेत त्यापैकी कितींना पुन्हा संधी मिळते, किती जणांना नाकारलं जाते, का सर्वांना नाकारून सर्व जागेवर नवीन दिले जातात, हा नेत्यांच्या मनातला प्रश्न आहे. मात्र एक खरे की यंदा भाकरी फिरवली जाणार हे नक्कीच. त्याचे असे झाले की काही नगरसेवक काम करतात, काही उपक्रमशील आहेत, तर काहीच करत नाही, अशी लोकभावना झाल्यामुळे नेत्यांना आता भाकरी फिरवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. तरी आत्तापासूनच काही भावी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात कामं करायला सुरुवात केली आहे. जशी भांडे वाटप, त्याचं रजिस्ट्रेशन करणं, आपल्या भागात होत असलेल्या रस्त्यांची, गटारींची प्रलंबित कामे कशीही करून लवकर उरकली जावी याकडे त्यांचा कल आहे. काही ठिकाणची कामं थांबली असली तरी ती थांबली आहे असं दाखवायचं नाही आणि होणार असा आश्वासन द्यायचं, असं सध्या चालू आहे. तरीसुद्धा त्या भागातील नागरिक आपल्या भागातील विद्यमान नगरसेवकांना आणि इच्छुक नगरसेवकांना नेहमी विचारत असतात, भाऊ आमच्या नगरपालिकेतील रस्त्याचं काय होणार.